मित्र नमस्कार. दररोज एक रोप लागवड चळवळीस नमस्कार. अखंडपणे 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 25 सप्टेंबर 2024 रोजी सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानभोशी या ठिकाणी आपण एक मोठं भव्य आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. आणि आरोग्य शिबिर आयोजित केल्यानंतर त्यामध्ये आपण लोकांना तिथे मोफत आरोग्य शिबिर आणि औषधोपचार आणि औषध मोफत हे दिलं होतं. आणि त्यामध्ये आपण तिथे आलेल्या निसर्गप्रेमींना, शिवभक्तांना आणि निसर्गप्रिय व्यक्तींना आपण सिद्धेश्वर महादेव मंदिराचा प्रसाद म्हणून आपण तिथे काही म्हणजे फळांची 10,000 रोपे वाटप केलेली होती. आणि त्या ह्याच्यामध्ये आपण आज फिरत असताना ह्या आपण 10,000 रोपं दिली, त्यातील किती रोपं जगवलीत यासाठी आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जातोय. आणि अशातच आपण आता हे नवी शेत भेट देतोय. आपण नवी शेतकऱ्यांना, नव्या शेतकऱ्यांना भेट देतोय आणि त्यामध्ये आपण त्यांची भेट घेऊन आपण त्यांच्याविषयी रोप लागवड केली, काय काय झालं, कसं बद्दल त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. भगवानराव कोंडीबा पाटील लुंगारे. मग मला सांगा, तुम्ही सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती मागील वर्षी गेला होतात का आपल्याला औषधोपचार घेण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी? आलतोच ना. बरं, तिथं तुम्हाला काय वाटलं? कसा कार्यक्रम झाला होता? भव्य दिव्य कार्यक्रम झाला. त्या सिद्धेश्वर मंदिरावर झाडे पाहून मी आनंदी झालो. आणि नंतर साहेबांनी मला 10 रोपटे दिले. त्याचं मी संगोपन चांगल्या प्रकारे केलं. बरं, त्या दिवशी रोपं वाटप असताना तुम्हाला कशाची रोपे, 10 रोपे कोणत्या प्रजातीची भेटली होती? जाम, आंबा, साग वगैरे वगैरे भेटली होती. बरं, ते जांबा रोप महाप्रसाद म्हणून आपण 10,000 म्हणजे रोपे वाटप केली. त्यामध्ये आपण 10-11 रोपे तुम्ही आणलेली आहेत. तर त्या रोपांना तुम्ही कुठे लागवड केली? आम्हाला, आमच्या सर्व बघणाऱ्यांना सांगा की रोप लागवड केली, कसे आणले, कुठे लावले आणि काय काय काळजी घेतली त्याबद्दल सविस्तर सांगा. सर्वप्रथम आम्हाला रोप लागवड केलेली रोप दाखवा आम्हाला तुम्ही. हे हाल्या 1 2 3 ही 3 4 हे 4 हे 4 झाले जांबाचे. हो का? हे 5 5 हे का? हे 6 हे का? हे चिकूचं देत, पण हे चिकूचं पण आहे. म्हणजे चिकूची वाढ कमी झालेली आहे. चिकूची वाढ कमी झालेली आहे. आणि हा एक आणि हे आंब्याचं दिसतंय. आंब्याचं एक आहे. तर तुम्ही हे रोप लाव. आता ह्याची इकडे ह्याची जास्त वाढ झालेली, ह्या रोपाची जास्त वाढ झाली आणि ह्या रोपाची कमी वाढ झाली. काय कारण सांगता येते तुम्हाला? कारण गेल्या पावसाळ्यात ही लावली तर या पावसाळ्यात ही लावली. बरं, आणि हे लागवड केल्यानंतर तुम्ही काय काय काळजी घेतली लागवड करण्यासाठी? ही ह्याच्यात गोमूत्र टाकलं वगैरे वगैरे टाकून जोपासना केली. बरं, खड्डे किती खोल खोदले तुम्ही लावताना? 1.5 फुटाचा खड्डा खोदला. आता ही तुम्हाला सांगतो, झाडे प्रचंड वाढ झालेली दिसून येत आहेत आपल्याकडे. आता ह्याला यावर्षी फळं यायला सुरुवात होतील. यावर्षी फळ आले का ह्याला? नाही यायला, पुढच्या वर्षी येतील. बरं, आता यावर्षी नक्कीच ह्याला फळ येतील. आंबा कुठे दुसरा आंबा तुम्ही ह्याच्या जवळ. आणि ह्याला लवकर पाण्याची व्यवस्था पण काय केलं तुम्ही? ठिबकद्वारे द्यालो. बरं, कसं देता पण ठिबक? किती दिवसाला लावता ठिबक 4 दिवसाला एक वेळ सोडतो ठिबक पाणी. हे बघा, हे ठिबक या शेतकऱ्यांनी अत्यंत प्रेमाने या लेकराला जपावं तसं ते रोप जपून काय प्रत्येक झाडाला ठिबकचे पाणी पुरवठा केलेला आहे. हे बघा, ह्यामुळे ह्या ठिकाणी अत्यंत प्रचंड सुंदर पद्धतीने ही रोपे वाढलेली आहेत. आणि याच ठिकाणी जनावरांचं बांधलेलं असल्यामुळं शेणखत आपोआप मिळतो. त्यामुळे ह्या झाडांची प्रचंड झपाट्याने वाढ झालेली आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत आहे. हे आणि तुम्ही दुसरे कोणते झाड लावले का ह्या व्यतिरिक्त आणखी कुठे? आंबा लावला. आंबा कुठे लावलेला आहे तुम्ही? हे आंब्याला किती दिवस झाले आता? 2 वर्ष झाली. 2 वर्ष आंब्याला कंप्लीट होत आहे. त्या चांगला आंबा वाढलेला आहे. बरं, मला सांगा, निसर्ग सेवा गटाच्या ह्या दररोज एक रोप लागवड चळवळीमुळे तुम्हाला काय प्रेरणा मिळाली? रोपटे जाग्यावर व्यवस्थितशीर मिळाली. साहेबांनी वेळोवेळी सल्ला दिल्यामुळे आम्ही रोप लावलो. रोप कसे मिळाले? मोफत मिळाले की विकत मिळाले? मोफत. बरं, रोप मोफत मिळाले. तुम्ही लागवड केली, जगवले रोप. तर मला सांगा, तुम्ही दुसऱ्या लोकांना काय सांगाल? तुम्ही चांगल्या प्रकारे जोपासना करा. फुकट रोप आहे तर त्याच्यामुळं तुम्ही रोपटे लावू शकता.
हा असं म्हणजे म्हणून सांगलो. बरं, म्हणजे हे तुम्ही आता ह्या लोकांना सर्वांना बा रोप लागवड करा, रोप लावा, झाडे जगवा, हम्म. असे तुम्ही प्रेरणा देता आणि लोकांना आवाहन करत आहे. हम्म. आणि तुमच्या सुद्धा ह्या अशा प्रचंड प्रमाणात वाढवलेल्या ह्या झाडांसाठी, फळबाग झाडांसाठी आपले खूप खूप धन्यवाद. फाउंडेशन नांदेड व श्री गुरु गोविंद सिंग जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती घेतलेल्या भव्य आरोग्य शिबिर, त्या शिबिरामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष भेट दिलेली आहेत. त्यामध्ये सुद्धा ह्या फणसाची सुद्धा आपण या ठिकाणी रोप भेट दिलेली होती. आणि ही फणसाची रोपे आता सुद्धा भरपूर, म्हणजे जवळपास 10 ते 15 फुटापर्यंत उंच वाढत आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती श्री गुरु गोविंद सिंगजी रुग्णालय नांदेड व रूथ फाउंडेशन नांदेड यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे.